नमस्कार, कसे आहात सगळे? तर मस्त मजेत असाल. आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी पूनम. मी तुमचं खूप सारं स्वागत. तर प्रेग्नन्सी म्हटलं ना, की बॉडीमध्ये खूप सारे चेंजेस होतात. जसं की मग आपल्याला कंबरदुखी, हिप पेन चालू होतं. कधी-कधी इथं पोटाच्या खालच्या बाजूला दुखतं. तर ह्या खूप साऱ्या गोष्टी आपल्यासोबत होत असतात. तर त्याच्यावर उपाय काय करायचा? तर मग मला खूप त्रास होत होता. म्हणजे अजूनही होतोय, पण थोडासा रिलीफ आहे आता. कारण मी आता थोडे ऑनलाईन योगा बघून मी आता थोडे चालू केले. पण म्हटलं आज तुमच्याशी शेअर करावे. कारण की खूप म्हणजे इतका बेकार कारण की रात्री वॉशरूमला वगैरे उठायचं म्हटलं ना, उठताना अक्षरशः चालता सुद्धा येत नाही. इतकं हिप पेन, बॅक पेन चालू होतं. तर त्यासाठीच मी आज तुमच्यासोबत माझा म्हणजे मी जे काही एक्सरसाइज करायला चालू केले, 2-4च योगा पोजेस आहेत, त्या मी चालू केले. तर मला थोडा फरक जाणवतोय. तर तुम्हीही ट्राय करा जर तुम्हीही या म्हणजे तुम्हालाही हा त्रास होत असेल, तर बॅक पेन होत असेल, हिप पेन होत असेल, तर त्याच्यावरच तुम्ही घरी हे करू शकता. जर तुम्ही स्टेबल असाल तर नक्की ट्राय करा. तर फर्स्ट मी तुम्हाला बॅक पेन आणि हिप पेनसाठी आसन सांगतोय. तर फर्स्ट काय करायचं, असे दोन्ही हात मागे घ्यायचे. हे दोन्ही पाय असे असे ठेवायचे. ठीक आहे? आणि आपण करणार आहे अशा पद्धतीने आणि आणि थोडंसं तिकडे सरक, थोडंसं तिकडे सरक. तर असं असं जितकं तुम्हाला म्हणजे कम्फर्टेबल झोपता येईल तितकं तुम्ही करा. मी 10-10चे सेट 3 टाइम केले तरी चालतील. जसं तुम्ही कम्फर्टेबल असाल त्यानुसार. तर हा एक आसन आहे जे मी करते. तर दुसरं आसन यामध्ये पण सेम पोझिशन, हात असे मागे, पाय असे दोन्ही. त्यानंतर हा एक पाय असा, ठीक आहे, आणि हा एक हात असा, एक पाय मागे असा. मी तुम्हाला वन साइड करून दाखवतो आणि थांबतो. मी पण करणार. तर फर्स्ट अशी पोझिशन घ्यायची, ठीक आहे. त्यानंतर हा एक पाय याच्यावर असा आणि हा हात इथे असा, हा हात इथे आणि असं श्वास घ्यायचा, सोडायचा. असं तुम्ही दोन्ही बाजूला करू शकताय. तर या बाजूला, ठीक आहे. सोज घ्या. तर अशा पद्धतीने आणि एक सेट आहे. आता बघा कसं करायचं. हे बघा, आता असं करायचं, असं करायचं, असं करायचं, असं करायचं. हात इथे ठेवायचा आहे. आता बघा हे साईडला आता अच्छा. आता बघा. हा झालं. हा ठीक आहे. त्यानंतर थांब, तिकडे सरक होता, तिकडे सरक नाही, इथेच बस असं, ठीक आहे. हा पाय असा स्ट्रेट, हा पाय इथे असा लावायचा, ठीक आहे. हा हात इथे असा आणि असं एक पूर्ण असं अशा पद्धतीने प्रत्येक बाजूला तुम्ही 3चे सेट करा. असे 10. आता ह्या बाजूला सेम.
अशा पद्धतीने थांबा. तर आणि एक आसन आहे, यामध्ये तुम्ही तुमच्या पायांमध्ये असं थोडासा गॅप ठेवायचा. ठीक आहे, अशा पद्धतीने. आणि भिंतीचा सपोर्ट घ्या किंवा चेअरचा सपोर्ट घ्या, जे तुम्हाला जे कम्फर्टेबल असेल त्याच्यानुसार असा सपोर्ट घ्यायचा. आणि अशा पद्धतीने आता बघा हे काय अशा पद्धतीने तुम्ही 10 चे 3 सेट केले. ठीक. आता बघा याचं ठेवायचं असं असं करायचं. आणि जर तुम्हाला पेल्विक पेन म्हणजे इथं पोटामध्ये आटीपोटे दुखत असेल, जसं जिना चढताना वगैरे, तर पॅन्ट वगैरे घालताना दुखत असेल, तर ते का दुखतं माहिती आहे का आता? तर आपलं जसं प्रेग्नेन्सीमुळे आपले जे पेल्विक जे प्रायव्हेट पार्ट्स आहेत त्याचे जे म्हणजे हाडं असतात, जे मसल्स म्हणजे हड्डी वगैरे जे मसल्स वगैरे असतात, तर ते लूज होतात. त्यामुळे आपल्याला पॅन्ट वगैरे घालताना म्हणजे दुखतं. म्हणजे मला तो त्रास होतोय. तर असं हा त्रास होतो. आणि बाळाचं वजन म्हणजे प्रायव्हेट पार्टवर पेल्विकवर पडल्यामुळे पण ते दुखतं. तर त्याच्यावर मी 2 आता आसन करायला लागले. तर ते मी तुम्हाला दाखवते. सिंपल आहे. नाही थांबा. तर फर्स्ट एक गोष्ट म्हणजे नेहमी लक्षात ठेवायची की आपण जेव्हा झोपेतून उठतो, तर तेव्हा डायरेक्ट म्हणजे मी काय करायचे, आता मी असं समजा अशी झोपली, तर ना मी अशी डायरेक्ट अशी उठायचे. तर त्यामुळे ते दुखायचं. तर मॅडमने मला सांगितलं की असं नाही उठायचं डायरेक्ट. तर त्यासाठी असं वन साइड जे आपण असतो ना, म्हणजे जरी आपण सरळ झोपला असतो तर वन साइड झोपायचं आणि मग असं उठायचं. ठीक आहे. तर चला आता फर्स्ट पेल्विक पेनसाठी अशा पोझिशनला झोपायचं. ठीक आहे. आणि असं असं असे तुम्ही 10चे सेट करू शकता प्रत्येक बाजूला, म्हणजे एकदा उजव्या बाजूला आणि एकदा डाव्या बाजूला. स्ट्रेट झोपायचं. तर यामध्ये स्ट्रेट झोपायचं आणि हात स्ट्रेट ठेवायचे, पाय अशा पद्धतीने. आणि हा जो पोर्शन आहे तो थोडासा असा वर करायचा, खाली करायचा, थोडा वेळ होल्ड करायचा असं, आणि मग पुन्हा खाली करायचं अशा पद्धतीने. उचल असं उचल. थांब. तर उठताना नेहमी असं वन साइड होऊनच उठायचं. असं उठायचं. आता असं झोपलं की उठायचं, असं झोपलं की असं डॉक्टर आणि झोप असं वन साइड झोपायचं. काय केलं होतं? हा झालं. तर ठीक आहे. असं करायचं आणि असं झोपायचं. तर हे काही मी आता म्हणजे आसन योगा ट्राय करायला लागलोय, त्याने थोडाफार मला आता बघा असं करायचं. अजूनही मी म्हणजे शिकायला लागलोय की म्हणजे काय आणि नवीन योगा कोणत्या आहेत ज्याने थोडासा रिलीफ होईल. जर तुम्ही कम्फर्टेबल असाल, तुम्हाला काही त्रास म्हणजे जर कोणाला रिस्की काही प्रेग्नन्सी नसेल, तर तुम्ही हे योगा नक्की ट्राय करू शकता. आता बघ अजून एक एक्सरसाइज आहे. असं करायचं फ्रॉक कोट करून, आणि करताना असं उठताना असं वाकून असं कर, आणि उठताना इथं दुखते इथं. हा झाले. चला बाय कर. बाय बाय. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. काळजी घ्या सगळे. बाय.